जन्माचा क्रमांकाची ताराकाशमा गाठणारा वैष्णवाची अवस्था होणारा जेव्हा कर्तृत्वाला जागा राहून जगाच्या बापाच्या नामचिंतनामध्ये रमतं तेव्हा झालेली अवस्था नागबाबा बनवामध्ये सांगतात आवड यायचं औचित्य कारण तसंच अमरेश्वरात श्री भगवंत महोत्सवाच्या या सामर्थ्यवंत सोहळ्यामध्ये आजचा संगीतम सोहळा खरं तर जगाच्या बापाच्या नामचिंतनाचा अधिकार आमच्या मुखातून लावा इतकी ताकद कुठल्याच व्यक्ती मानवामध्ये नाही तरी सुद्धा नागबाबा त्यांच्या अनुभवावर आलेलं सामर्थ्य सांगतात कारण सांगणारे संत आहे आम्ही फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आपल्या भाषेकरांनी फक्त भाग्यवांत मजबूत केली वाटत नाही फक्त विषय असा असतो तिथे कधी गणितच नाही पण आपण भाषेकडे भाग्यवंत आहे महाराज जोपर्यंत आपल्याच मातीमध्ये जगाचा बाप मुंबईचा बाप आपल्याच जिल्ह्यात आहे पंढरपूर आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठं भाग्य ज्याच्यासाठी जगाचा बाप रक्षण करण्यासाठी भावत आला असं अमरेश्वर भगवंताचं मंदिर सुद्धा आपल्याच भाषेमध्ये सगळ्यात मोठं भाग्य काय गोष्ट ठेवा ही माती खाली नाही आहे अमरेश याचा अर्थच आहे अमर आणि ईश अमर म्हणजे आकाश ईश म्हणजे ईश्वर ज्याच्या मनामध्ये आकाशाने ईश्वर जमलं होता आणि आकाशाने जगाच्या बापाचं नामचिंतन घेतलं एका गोष्टीचं व्रत पाळलं दुर्वासोशीचा आनंद घरी मूळ गेला इतकी ताकदीचं शब्द म्हणत आहे त्यांच्या मातीमध्ये दाखवला तिने महाराष्ट्रात कुठेही गेले जगाच्या कोपऱ्यात कुठेही गेले तरी कौतुकानं आणि ऊर भरून सांगते की मी त्या बारशीची आहे जी भगवंताची बारशी आहे फक्त बारशी म्हणजे ती भगवंताची का ताकद आहे आपल्याकडे ताकदीचा आपल्याला सामर्थ्याचा वापर करता येतो हे भाग्य आहे आता तुला भगवंत बघा म्हणजे माझी आमच्या सगळ्या भागासाठी सर्व संयोजक आयोजक सगळीच माणसं त्यांचा काही माणूस समाजाला सोडा तिने विश्वासानं सांगेल आज सामर्थ्याने त्यांनी हा सोहळा करताय जगाचा बाप त्यांचं कल्याण केल्याशिवाय मला नाही तर सामर्थ्य याबद्दल त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही पण यांनी बार्शीच्या लेखीचं वार्षिक कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक आहे तुम्ही पण काय त्याला त्यांची रस्ती नाही आपण काही माणसाचं म्हणून बोललं लागतं बिचारे तुमचे टाळ्या वाजवतात मागच्या एकदम ॲटिट्यूड मध्ये बसले तू बोल मी आहे बोल आमच्या गावची बोल वेळ नको बोल बोल नशीब समज आलोय बोल येणार नको तुझं नाव ऐकून आलोय बघतोय कशी करते बोल साधा दिसला माझ्या आईसारखे आहात बहिणीसारखे आहात माझ्या वडिलांसारखे भावासारखे आहात पोटच्या गोडीचं भाषण चुकलं तरी हाताने काही निघते कारण ती पोटची असते तिच्याविषयी अभिलिप्ता प्रेम असतं तो फरक आहे ज्या दिवशी पोटच्या गोडीत आणि व्यासपीठाला कोणी फरक वाटत नाही त्या दिवशी कीर्तन नाही कळत नाही भगवंत दारात नांदल्याशिवाय राहत म्हणजे सामर्थ्य वाजवल्या म्हणजे एवढं बोलून सुद्धा वंचर झटकलेली वाजवलीच नाही त्यांना माझी जुळवायची काही काही माणसं कीर्तन झालं की जुळवायला कीर्तनाला येतात ते मुद्दा ती कीर्तन झाला म्हणणार लय पोरगी बोलत होती आपलं शिकवत होती आपल्या मंडपाला म्हणत होती सगळं म्हणणं काय वाजत होता पण पटेल निसता बसला होता नागोबा फार रोज सांगतात याला आपण याची आपण मानवी महंत म्हणत व्यापार स्वतःला महंत मानणारी माणसं ते जगाच्या बापाला भेटू शकत नाही स्वाभिमान असावा सेल्फ रिस्पेक्ट असावी पण अभिमान
नसावा सगळं तुकोबाऱ्या घरी घरी देऊ काकेची लंगोटी पण नाठाळांच्या मागे हलू काढली आमच्याशी प्रेमाने वागलात तर आमचं डोकं सोडून तुमची लाज घालू आणि आमची लाज काढायला लागलात तर झेंडा खाली नागावर करू ढोकळाची आणि शेवटी दगडाला देव करायची ताकद जाऊ लागली अशा हिंदू धर्मात एवढं सावध आम्ही ती माणसं आहे जी मातीलाही पावन करून सामर्थ्याने जगात बापाचं खाणं म्हणणं येतो करूया पण आम्हाला जगाविषयी मुलं आले आम्हाला स्वाभिमान बाळगता आला पाहिजे पण स्वाभिमान कसं करायला पाहिजे हे कळलं पाहिजे नाना बाबा ते सांगताय ज्या दिवशी जगाच्या बापाचं नाव मुखात आलं त्याच्या जन्मावर माझं मन रमलं त्या दिवशी समजलं माझ्यासारखं आनंदी दुसरं कोणी नाही आहे तुम्हाला पात्रात जन्म काय स्वर्गात मिळत आहे आणि मृत्यू लोकात सोडलं काय ही सगळीकडे आनंद आहे कारण माझ्याकडे सेवागिरी आहे स्थिरता शास्त्रीय महाराष्ट्र म्हणजे ज्ञानी होतं असं नाहीये लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्त मिळतं असं नाहीये त्या दिवशी प्रत्येकात आनंद दिसतो आणि प्रत्येक जणांना अनुभवता येतो त्या दिवशी सगळ्यात मोठा हे समस्तही वासुदेव ऐकिते दिवसाचा उठलेला भाव तो भक्त माझी लाभ आणि ज्ञानी आतो भगवंत स्वतः म्हणतात ममे वंश जीवलोकी जीव होता जनार्दन मन दष्टानी इंद्रियानी प्रतिष्ठानी कौशली हे सगळं तुझं नाही केलं आपल्याकडे येतो दिसायला लागतं पण स्त्रीला एवढी पाहिजे की भगवंतावर विश्वास झाला आमची परिस्थिती अशी आहे आमचा आंगण्यावर विश्वास आहे पण भुक्यावर नाही हे कळलं त्याला कळलं आणि याला फारसं जुनं मुलाला द्यायची गरज नाही घरात प्रकरण अजूनही चालूच आहे म्हणजे माणसं किती वेळी झाली ना आपल्याला एज्युकेटेड माणसं आहे 4 पुस्तकं जास्त शिकलेली 4 पैसे जास्त कमवले की आम्हाला इतका अहंकार येतो आणि तुम्ही देवाला मानत नाही बाबा नाही तुम्ही देवच चुकीचा मानता आणि मला वाटतं भारताचं बाहेर गणपती मिळवताना सांगावे कसं देव भेटणारे देवच झाले बाबा सोमवार गुरुवार हात नाही बाकी महाराज
मामूली काही नाही आपल्याकडे अशी महाराज लोकांच्या पाया पडलेली वेगळं झाली असती बायकोला मोहन करायला लागली असती भाषा माझी नाही ना नवरे कन्या होती कन्या घरी आली होती 750 वर्षापूर्वी नावाला म्हणतात मी ज्ञान आणि एकांतिकचं ज्ञान एकट्या जर तुम्हाला कोणी प्रधान शिकवत असेल तर तुम्ही मूर्ख आहात जे पाया पडतात सगळ्या लोकांच्या नवरे वाटतं मला आठवड्यात पण शिकवत भिडला कुठे नाही घातला कोणी इतकी गोष्ट तुम्ही मला घालण्यात आली अरे 150 रुपये किलो समजा भिडला कुठे छटाला नाही घेतलं आणि बाया मुलाला नाही द्या भगवंताच्या आरात म्हणते नवरा सोडला तर कुठल्या महाराजाच्या पाया पडतो हे तुम्हाला लय पाया पडला ना नवरा दिसला की पाय तुम्ही ना पाय पडायचे नव्हते हे सांगा तू बोला तू का म्हणे पडले का तुझी देवावरी त्याला ताकद आहे त्या बाईच्या मनात सामर्थ्याने हाताला ठेवलेलं आहे पुढे ताकद दिली कशात तर दोन्ही आहे माहिती सगळ्यात मोठी गोष्ट मला पाहिजे असते जे बाईला होतं ना ते मोठ्या मोठ्या गुरुवाला सुद्धा होत नाही पण होतो वाटलं तुमच्या बाईला अजून पण आमच्या घराला आया चालू सगळं फिरत नाही तिने असताना चिठ्ठी मला सांगितलं लावलं एवढे लागले सामर्थ्याने यांच्याकडे तुम्ही म्हणत असते किती गेले की कशा लागला पुढे ताकदीने लक्षात घ्यायचं पण राहतं म्हणजे बाजूच फिरणं नसतं काही गोष्टी काय म्हणजे बाजू घालून काय लावा आणि त्याच्यावर शिकवत असेल ना तुकारामांनी चित्र करायला एवढे डोळा आहे आपण काही गोष्टी पाहायला पाहिजे मला विश्वास हाताळायला पाहिजे मी आनंदी आहे कारण काय मी स्थिर आहे मला विश्वास किती मला विश्वास घेतलं काही झालं विश्वास मी अजून नाही होणार आहे देवाला विचारायला नाही अजून मला बोलण्याचे मला गेले अजून तसंच भयाने जशी चिंताने जशी काळजी नाही निश्चित देवाला विश्वासाचा काय मोठं घेऊन हवायचं ना सुद्धा गेले त्यांच्याकडे विचाराचं रिपोर्ट मोठं गेले त्यांचं सगळं मनुष्यवर धर्म सगळं कवळाचं पडा त्याच्याकडे विश्वास होत असते एवढ्या नवीन एवढं घरी आलं एवढं बांधलं कसं यांच्याकडे राहायला घर आहे मोठं करतो मग त्या चांगली निवड आहे ते पण मला असं एवढं तुम्हाला झोप लागल्यानंतर राहावं दिलं तुम्हाला परत सुद्धा सांगायला पाहिजे स्वतःच्या हाताला काही हिंदू धर्माच्या पुढे सर्वांना मिळवलं पहिले मिळवायला नारायण तुमचा नारायण आज तुमचा पर्वतच खतरनाक आहे काही म्हणा या वर्षी मला लय आनंद झाला 31 डिसेंबर या वर्षी जो महाराज नाही त्याला याकडे काय माझं काही नाही शास्त्राला सांग होती हिंदू धर्मात मला नाही तिथं माझं मर्यादेपेक्षा मर्यादेच्या बराच सेवा येताना सगळं व्यसन मिळवली घोडा घेऊन म्हणत आज मोठी घोड नका मिळा त्याचा पहिला अंश आहे आपल्याकडे वेळेचं किरणा यावर लागतोय नातेलं बी आहे एखाद्या प्राण्याला घेऊन माणसाने आधी लक्ष करून नाही झाला आपला मांसाहार पुढे जाऊन सांगते कारण की सगळ्या काळामध्ये जवळ भारताकडे इंग्रजांनी इंग्रजांच्या पाहिला महाराज आम्हाला मानवायचं आहे छत्रपतींनी सांगितलं मांसाहार टाकलं सगळ्याचा पाहिला माझ्या गर्मीला देवळाच्या सांगितले जर माझ्या घराच्या पाहिली करायची तर माझ्या निवास सर्वसार मानून मांसाहार न करता व्यसन न करता लावून यायचं नाही तर माझी घरातली माझ्या घरात शोधायला कमी होत नाही तुमच्यावर आम्ही म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना आहे सामर्थ्य आहे आई बहिणीची मदत केली आहे
चुकीच्या ठिकाणी पैसा घालवू नाही. 2 लाख काढले, 1 लाख काढले, 10 पेमेंट जास्त पेमेंट जमू का? तर ठरवणे विचार केला असता मला विमानाची चाकाने गुलामगिरी करतो. मी हिंदू करायचं कसं तरी करतो वाटायचं. आत्मविश्वास तुम्हाला गुरु पाहणाऱ्या व्यक्ती म्हणतात काका 260 पेक्षा जास्त केले 40 वर्षात हस्तगत करणारे कुठली राज्याचे घरात नसताना राजा झाले आणि या त्रैलोक्यामध्ये सगळ्यात कमी वयाचे सगळ्यात जास्त बदललेले जिंकणारे एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज. की परवरिश नहीं की औरत की तरफ बदल की नजर आए औरत जाति इज्जत करने वाले लोग हैं वो बेटी नहीं उठा रहे. तो उसका आएगा चलो क्या लगता है तुमको? तुमने उनकी बहू बेटी उठाई ना तो उनकी इज्जत खत्म होगी. उसको तुमने नहीं उठाया औरत उसका क्या करूं? अगर तुमने उनकी औरत को जलील किया तो तुम्हारा बदला नहीं लिया क्यों नहीं लेगा? खुदा का शुक्र है उंगली वो बचा लेंगे नहीं तो घर कर जाता सीधा नहीं हो बंदा नाम तुम्हारा सोना की बस हर हाथ जिंदगी में बख्शा बख्शा लेकिन एक बात की बात मेरे सपना में याद है इन आपने देखा है बेटी मुर्गी हुई आपकी औरत जाति के धर्मदान नहीं देते हो किसी भी मुल्क की हो किसी भी सुंदर क्यों ना हो आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो बेगम शत्रु की भी क्यों ना हो औरत जात को भगवान नाम लगा देने वाले हिंदू है वो औरत को इज्जत से रखते हैं और सम्मान से देखते हैं. शत्रूला विश्वास वाढल्यावर सगळी विचारायचं त्याची महाराज करायचा आपल्या नजरेत एवढं साधी एवढी प्रकार एवढंच करू पाहलं पण हिंदू आहे का मायावल्या दरवेळेस कोणाला सांगता वगैरे नजर नाही इज्जत राखून आई बाबाच्या नावाला जगू ना तुझी पुराण म्हणला का पुरे धर्माला जगू ना संतांचे संस्कार पाळू ना तुझ्या समोर एखादी नजर मुलगी उभी राहिली ना ती तिच्याकडे बघून तुला बहिणीची भावना लागली ती आईच्या संस्कार गाठीशी बांधून तुम्ही सगळी माणसं लहानपणापासून बदल आणि हे चांगले वाईट असं नाही तुमच्या सगळी माणसं मनुष्य व्यवहारात आहे ज्ञानाला गोवाची कृपा झाली आता तुम्ही लक्षात घ्या प्रमाणात खूप चालत असतं या विषयावर काही गोष्टी त्याच्यासाठी चालत नाही पहिलं माणसात मग बरोबर बाळा शिकवलं पांडुरंग बाळा शिकवलं होतं सांगतो माझ्या हातावर भगवान एवढं काय तुम्हाला म्हणून बाहेर भगवान बाळा शिकवलं होतं भगवान माझ्या हातावर तुम्हाला म्हणून हे डायरेक्ट माझ्या गावावर पाहिजे हे दुसरी काय गोवा
आमची एकच इच्छा
मग खूप तुझ्यासारखं कोणीच होणार नाही. माझ्या गाडीवर लेकरांची सेवा लेकरांची सेवा दुखी संसाराची आवाज लय खराब आहे. काय झालं? आवाज डबल घुमायला लागला. डबल घुमायला का? तुम्हाला आवाज येणार
बरं अर्धच घ्या. ते शरीर जाती शरीर देवाची झाले ज्ञानावरामध्ये तो माणूस राहतच नाही त्याच्यासाठी वेची काय करते आनंदाची एकदा बनवायची ताकद मिळाली जगाचं काय रे लोक आनंदच करतात जे अवज्ञाची घराणी सुगंध सोयची घराणी यायचे जीवित काढलो मला फार आवडतो लोकांनी त्रास दिला मला नाही लोकांनी नावं देवावं पाय केसावे मागं बोलावं त्याला जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत देवाशिवाय आपलं कोणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते जगाने नाकारावं आणि देवाने स्वीकारावं इतकं सुंदर आयुष्य प्रत्येक आधी तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल लोक चांगलं म्हणत असेल मला विचार शांत कीर्तन केलं तरी म्हणतात काही कळत नाही उभं राहिलं जर असं फिरून गेलं तरी कीर्तन केलं तरी म्हणतात हे काय होतं असं असं फिरवलं आणि काही वाटत केली तरी म्हणतात बापरे जगाचं कामच करायला एवढा सुंदर केला तरी काही गोष्ट म्हणणारच त्याला काय असेल पैशाचा माझं म्हणणं एवढंच आहे पैसा नाही असं सगळ्या बऱ्यापैकी माणसं पैसा बऱ्याच मुलांकडे आहे पण पैसा कुठे खर्च करावा याची बुद्धिमत्ता मात्र प्रत्येकाकडे कुटुंबाकडे आहे आपल्या बरोबरसाठी आपण काहीतरी करावं आपला अधिकार आहे आपलं कर्तव्य आहे आणि आपल्याकडे जर ती पात्रच आहे तर आपण करावं हे समजलं माझी विचार करा पैसा देण्याची माणसं फार वेगळी आहे पण तरी सुद्धा ही त्यांच्या संस्काराची पावती आहे की हा भगवंत देवाचा आमच्या वार्षिकांसाठी आपली पुढे किती पुढे चालले जगाचा बापही काही पुढे पुढे गेले साधा वया भक्ती नागत नाही नाच झाले नाचे पावती घेतला सुगमासाठी महान झाला रसासाठी सामान झाला लोकांसाठी कुंभार झाला लढण्यासाठी सोनार झाला संकटाच्या पाण्यात जाऊन भाग सामान्यपणाची पात्र सहकार्य दिली नामदारांच्या राष्ट्रासाठी केला नामदारांची विद्युत करण्याची भगवानचा दाखला ठरवला नागांकडे 36 वर्ष आम्ही पाणी लागलं सकुबाईसाठी सकुब झाला नामपात्रीला पंढरीच्या गावाला जाण्या दिली आमच्या सगळ्या पाप्यासाठी सुद्धा सावध करायची स्थानापन्न भगवंत झाला हे माझ्या विरोधाचा विचार त्याच्याबरोबर प्रेमच कोणाचं नाही कुणी नसतं तरी तो कोणाला विनंती करतो याची भावी माझी असं जन्मोजन्मी तुझा असं गाडी माझं एवढंच म्हणणं देशामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असण्याची सगळ्यात श्रेष्ठ बुद्धिवंत सगळ्यात श्रेष्ठ सुरवीर असणारे माणूस आहे आपला रुद्राचा अवतार असणारे त्याच्या देवा नको कशाला मानत आहे स्वामी काजी तू सादर या आपल्याकडे इतके स्वभाव आहे आम्हाला एक खबर आहे म्हणतात काय भक्ती काय वाटा आम्हाला एवढं आम्ही विनंती करतो हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुंदर विनती पादंबार पवन सुंदर विनती पादंबार पवन सुंदर
समजते तुझ्या आणि माझ्याकडे अंतरच ठेवलं नाहीस तू देव महागया गेलो ते देवाची होळी गेलो ताकदच एवढी दिलीस बाबा काय सांगावं नामा महेश्वराला देवा देव चालली माझा मी फक्त बोलतोय म्हणून मला बोल आपल्याला चमत्काराची जाणीव करून देतो बरोबर महोत्सवामध्ये एका दुसरा दिवस उरला तर एकही दिवस पाऊस पडला नाही असं झालं पण पावसामुळं एकही भगवंताचा कार्यक्रम रद्द झाला असंही झालं नाही की नाटकाचा किती वेळा पुढे गेली तेव्हा ते रस्तोकीने तुम्हाला अनुभवाने मिळेल जेव्हा सगळे त्याला बंद होतात तेव्हा कुठेही घाटाला बंद होतात माझ्या देवच होतं 16.5 वर्षाच्या कामाला वैशिष्ट्य होती नामदाराच्या ठिकाणी नामदार कानूनला तिथं ऐकायला काम होता शेतात प्रकारची माणसं म्हणजे नाचताना जिल्हा तिथं ऐकायलाच आता हिने तिथं ऐकायची आम्ही काय करायचं काही वाटतं त्यांना माऊलीने म्हणजे काय चुकलं माझी मान्य मला मी बाबाची मान्य मला मी चुकीची मान्य मला मी घरच्या पण याचा अर्थ मला देव मिळाला नाही का परत मग काळजी करून सुरुवात चित्रपटाला गेले समान धर्म वाचायला मिळालं नागरिक लोक प्रश्न वगैरे आपल्याला भावना येत होता त्याला मी ठरवला मौलिक माहिती घेतलं पण सांगितलं वचन द्या देवाला भेटल्याचा माना घ्यायची नाही एक पण झालं पाहिजे विदर्भ राजाने लोकांना म्हणलं की महाराष्ट्रामध्ये करण्यात होतं कांदा राजा त्यांनी नबोल करतो इतक्या सुंदर वगैरे काम होतं त्यांना बघून त्याचं मन झालं आणि उठून आणला सगळी पाठीशी लागले विशेष माझा नाव काबूल होता परत परत सुट्या पहिल्यांदा महादेव गावाला वगैरे पहिल्यांदा याची देखील जगाचा मानव पाहिला विठ्ठल पाहिला सगळं विसरून गेला जगाला बसतात तेवढं मिठी मागली डोळ्यातून आवाज आणि नाचूक शब्द निघाला सांगा त्या जगाला या पीठ बापाच्या अवतीला बाप मिळाला म्हणावं आता तिसरा बापाच्या छाया लोकांना कळलं विशेष लोक धरून राहिला की देवाला अवतीला करते स्पर्श करून मला आणि बघायला गेला आता भागायला याला गरज ज्ञानाची नाही पुणे मनाची माझी आता स्वाभिमानानं राहिली पाहिजे कारण समाधी माझ्या बापाला विसरू नका कुणीतरी म्हटलं काही माझा बाप गेला मी म्हटलं गेला तरी गेलेला या दिवशी 4 माणसाचा कोयत्याचा मान झाला बापाचा अपमान केला तुझा बाप तेव्हाच गेला त्या दिवशी भरवया बापासमोर व्यसन उभारायला तुझा बाप तेव्हाच गेला कारण याच्या उलट त्या दिवशी तुझ्या बापाला तुझ्या नावाला ओळखलं गेलं 4 आयुष्यभर माझा काही व्यवहार राहिला मोठी असून गोळ करून तुम्हाला बोलण्याचं समाधान मिळालं माझ्या बापाला समाजाला मोठे माझ्या आईने त्याग करावा सत्यकाचा दिवस माझ्या आजच्या लोकांनी प्रधान करावा आता मागे झाले मागू नका पुढे जाऊ नये त्यामुळे महाराज लोक वाईट नसतात वाईट लोक महाराजांचा त्याचबरोबर माझ्या सामान्य निर्णयाला इतकं शोधून मला सगळ्या सगळ्या आमच्या जागी बघा आमच्या रेल्वे बघा कोणाला सगळ्या प्रश्नाच्या पाठीमागे आमची रंगीत झाल्यानंतर माझा स्वतः भाऊ नंदा पाटील आमची सप्तशृंगी पाटील या सगळ्यांचं फार त्याच्यामध्ये
राऊत साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. जोरदार टाळ्या वाजवून आपण ताईंचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. समस्त बालशिबिरांसाठी ताईंनी आज अमूल्य असा वेळ आपल्यासाठी दिलेला आहे. विज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर नाव गाजवतात आपल्या बार्शी शहर या महाराष्ट्राचा अभिमान असलेला झी टॉकीजवरही अनेक वेळा चमकलेल्या अवघ्या वयाच्या 3 वर्षांपासून सुरू केलेला हा कीर्तनाचा प्रवास ताईंचा आज लाखो हजारो लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. महाराष्ट्रभर ताई अवघ्या 25व्या वयात काम करतायत. प्रचंड कौतुक आहे. मनापासून श्रीला ताईंचे आभार. सर्व भाषिकांना बंधू भगिनींना माता भगिनींना राजगुरू यांची विनंती आहे. कोणीही खुर्च्या सोडायच्या नाही.